थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की दिस इज गोइंग टू बी अ ट्रॅव्हल ब्लॉग. सो आता आमच्या वेकेशन्स चालू झालेत आणि आम्ही आता पूर्ण सगळं पॅकिंग करून इंडियाला जाणार आहोत अँड वी आर सुपर एक्सायटेड फॉर दॅट. सो आता इथे भूमिका आणि मी पूर्ण रूम क्लीन करायला घेतली आहे, कारण की जाताना आम्हाला सगळं नीट पॅक करून ठेवावं लागतं. काही करतोय आम्ही. हे पण आपलंच आहे ना. उचलली आणि डायरेक्ट तू कॉकरोच एंट्री मध्ये तो बघ कसं. चालली आता धुवायला. जाऊ मी काय खेळूचा. एवढा पसारा पसारा पसारा. नॉट. तर आज आमची ट्रेन होती 4:50ची आणि आमचा टोटल 13 तासाचा प्रवास होता. सो ट्रेनमध्ये रात्री जेवायला आम्ही बिर्याणी बनवलेली. नंतर आम्हाला हे सगळं असं वस्तू पॅक करून ठेवायला सांगितलेली आणि आता गौरीला थोडं रडायला होतं, बट शी वॉज कंट्रोलिंग समहाऊ. आणि एवढं मेहनतीने आम्ही जे स्टिकर्स बनवलेले ते आम्हाला काढायला लागले. And now we are going to leave. And आम्ही निघालो and we are going to miss her. आणि नंतर आमची वरची कंपार्टमेंट होती स्लीपर्स, त्यामुळे इतका त्रास होत होता झोपायला, बट समहाव वी ॲडजस्ट. नंतर आम्हाला खूप भूक लागली, मग आम्ही खाल्लं. मॉस्कोला उतरल्यानंतर आम्ही टॅक्सी बुक केली एअरपोर्टसाठी अँड नाव वी आर इन द टॅक्सी. फायनली वी आर हिअर गाईज. तर इथे आम्ही एअरपोर्टमध्ये एंटर केलं आणि त्यामुळे खूप भूक लागलेली, सो आम्ही KFC खात होतो. गाईज इतकं बोर होत आहे की म्हणजे बस रे बस, काहीच सुचत नाही काय करावं. आपला अवतार बघा कसा. हे काय गुजरात का. आई मी साप झाला उठली, एवढी हालत बोरच नाही काय म्हणतात खराब झाली आहे की सगळे पैसे संपले. लास्ट ऑप्शन कॉफी होती ती आम्ही आता घेतली आणि आम्ही चाललोय. गाईस गरम पाणी घ्यायला आम्ही आलेलो आहे आता आणि आम्ही खूप बोर झालो आहे. ग्लास तर असा आहे की काय विचारायलाच नको. केवढं 1 किलो पण झालं वाटतं.
गॉड गाईज वॉटर. आमचं बोर्डिंग टाईम झालेला आणि सो आम्ही रेडी झालो. फायनली वी आर रेडी. तर काहीच आम्ही रेडी होऊन आलेलो आहोत आणि आता आम्ही चेक इन करायला चाललो आहे. तर खायचं सामान या बॅगमध्ये शिफ्ट करतो. I miss you, Gaura. Finally, guys, we are done with our tickets and we are going. Yeah. Fully bored झालेलो, bored. बोर्डिंग टाइम Sorry, just ignore. त्यांना पण कळलं कशी येते. समझ असेल एवढा सब पूर्ण ब्लॉग. गाइस कैसे लग रहा है तुमको? तुम घर पे जा रहे हो? बहुत अच्छा लग रहा मुझे तो बहुत खुशी हो रही है. है इसलिए हमने अब तक दफ्तर नहीं निकाले. अक्षय, तर तुला कसं वाटतंय तू घरी चाललायस तर? कसं तरी वाटतं. छान वाटतंय. मी आता फायनली माझ्या पॅरेंट्सला भेटणार. फायनली वी आर एंटरिंग इन टू अवर फर्स्ट फ्लाईट. आणि देन आम्ही सीट चेक केली. आणि ना बाकी का व्लॉग विल बी इन पार्ट 2. सो स्टे ट्यून. टिल देन प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल. मला माहिती आहे मी फुल इयर ॲक्टिव्ह नव्हती, बट आता मी ट्राय करेल की मी ॲक्टिव्ह राहील आणि तुम्हाला सगळे अपडेट्स देईल. सो या बाय बाय, टेक केअर.